राज्यामध्ये सरकार प्रचारासाठी फिरतंय, मंत्री शेतकऱ्यांमध्ये बसत नाहीत. निवडणुकीत पैशाचा पाऊस, प्रचारात सत्तेचा मास दिसतोय. उद्धव ठाकरेंची सरकारवर जहरी टीका. कुंभमेळ्याला नाही, झाडं तोडण्याला विरोध. उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. हिंदुत्वाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू, भाजपाचं हिंदुत्व थोतांड. उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात. घोषित स्थानिक निवडणुका थांबवणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती. नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच होणार. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणेचा मार्ग मोकळा. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आता 21 जानेवारीला. स्थानिक निवडणुका 1 वर्ष पुढे ढकला. ओबीसी आरक्षणाला हात लावू नका. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी. काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. ईव्हीएमवरील निवडणूक रद्द करण्याची केली होती मागणी. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले अडचणीमध्ये येण्याची शक्यता. महाले यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार. खातील त्यांचं मटण पण दाबतील आपलं बटण. शिंदेंचा पॅटर्न वापरून बिहारमध्ये विजय मिळवला. गुलाबराव पाटलांचा भाजपावर निशाणा. 100व्या साहित्य संमेलनासाठी शिंदे पवारांमध्ये चुरस. एकनाथ शिंदेंना साहित्य संमेलन हवे ठाण्यात. संमेलनाच्या पुण्यात आयोजनासाठी अजित पवार आग्रही. चौकशी समितीचा निकाल येईपर्यंत वाट बघा. कथित सिडको जमीन गैरव्यवहार प्रकरणावर शिरसाडांचं वक्तव्य. फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा. बीड कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टानं खडसावलं. रायगडमध्ये महायुतीमध्ये सुनील तटकरेंनी मिठाचा खडा टाकला. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा घणाघात. निलेश राणेंचा संताप. माझ्या स्टिंगबाबत अजून कारवाई का नाही, निलेश राणे यांचा सवाल. गुंड गजानन मारणेला जामीन मंजूर. मारणेला विशेष मोका न्यायालयाचा दिलासा. मुरलीधर मोहोळांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याचं प्रकरण. जिम ट्रेनरकडून घातक इंजेक्शनची विक्री. कोल्हापुरात मेफेटेरामाइनच्या विक्रीनं खळबळ. 40 बाटल्या केल्या जप्त. कोल्हापुरात खासगी लॅब एजंटमार्फत रुग्णांची आर्थिक लूट. रुग्णालयात मोफत सेवा असतानाही रुग्णांची फसवणूक. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून एजंटगिरीचा पर्दाफाश. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कोसळले. देशांतर्गत बाजारात कांद्याला 2 ते 8 रुपये किलो भाव. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमध्ये भीषण आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. ज्वालामुखीच्या राखेचं कारण देऊ नका. हवेचा दर्जा सुधारण्यासाठी काय करताय ते सांगा. मुंबईतल्या प्रदूषणावरून सरकारवर न्यायालय कडाडले. मुंबईतील बेकऱ्यांच्या हरित इंधन वापराकडे दुर्लक्ष. स्वच्छ आणि हरित इंधन वापरापासून 246 बेकऱ्या दूरच. मुंबई पालिकेचे नवे जाहिरात धोरण. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर 18 महिन्यांनी नवे जाहिरात धोरण. पुण्यामध्ये 6 ते 7 वाहनं एकमेकांना धडकली. एरवड्याच्या गोल्फ चौकाजवळची घटना. दिशा सालियनची हत्या की आत्महत्या. दिशा सालियन प्रकरणाचा तपास किती दिवस करणार. उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना सवाल. इम्रान खान जिवंत आहे का. खान कुटुंबाचा टाहो. पाक सरकारचं मौन मात्र संशयास्पद. मुंबईमध्ये थंडी लवकरच परतणार. उत्तरेत गेल्या 48 तासापासून घसरलाय पारा. शनिवारपासून महामुंबईतही जाणवणार थंडी.